मी लहानपणापासून माझ्या आई-वडिलांनी मला चांगलं म्हणजे मुलगा म्हणून चांगलं ट्रीट केलं, की आपला लाडका आहे किंवा आपल्याला एकूण ते काय अशा पद्धतीनं. घरची परिस्थिती एकदम म्हणजे एकदम बिकट. बरं. पण तरी पण म्हणजे लाडात त्यांच्या पद्धतीनं जसं त्यांना जगवता येईल मला त्या पद्धतीनं त्यांनी मला केलं. पण माझ्यातली म्हणजे मी जरी शरीरानं किंवा मुलगा म्हणून जन्मले असले तरी माझ्यातली एक मुलगी होती. बर आणि ती मुलगी कुठेतरी बाहेर येत होती. बरं. आणि मग मला काय करायचं की लहानपणी मला मुलीतून खेळायला आवडायचं, मुलीतून जायला आवडायचं. जसं एका मुलाची हॉबीज असतात की क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं किंवा बाहेर म्हणजे कबड्डी वगैरे खेळणं. पण मला तसं आवडायचं नाही. मी मुलींच्या मध्येच बसायची, उठायची, फुगडी खेळ, हे खेळ, भांडी कुंडी खेळ. रामायण महाभारतापासून आपली कम्युनिटी चालत आलेली आहे, म्हणजे त्याला एक परंपरा आहे. असं असताना सुद्धा भारतीय घटनेनं सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, अधिकार दिलेले आहे. तरी सुद्धा हा समाज आपल्याला स्वीकारत नाही. याबद्दल मग आपलं मत काय आहे नेमकं? समाजानं आम्हाला कधीच जवळ केलं नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करायला लागला. तुम्ही आता बघताय की बस स्टँड वरती, स्टेशन वरती, कुठेही समाज ठिकाणचा मेल आणि फिमेल टॉयलेट आहे. बरोबर. ट्रान्सजेंडर साठी टॉयलेटच नाही कुठं. किंवा शिक्षणामध्येही मुलांना मुलींना सगळ्यांना आरक्षण आहे. तृतीय पण त्यांना का नाही? बरोबर. 2014ला नालसा जजमेंट झालं. त्या नालसा जजमेंट मध्ये त्यावेळेला शासनाला कळलं की तृतीयपंथी पण आहेत आणि त्यांना पण त्यांचं लिंग निवडण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना एका कम्युनिटी बद्दल फार उत्सुकता असते. त्यांचं जीवन कसं असेल, त्यांचं आयुष्य कसं असेल. ती कम्युनिटी म्हणजे तृतीयपंथी. त्यांचा नैसर्गिक जडणघडणीतूनच जन्म झालेला असतो, पण त्यांचं कुटुंब, समाज त्यांना स्वीकारत नाही. फार संघर्षातून त्यांना त्यांचं जीवन व्यतीत करावं लागतं. फार पूर्वीपासून म्हणजे रामायण महाभारतापासून त्यांच्या परंपरा, त्यांच्या कम्युनिटी बद्दल वारसा आहे. भारतीय राज्यघटनेनेही त्यांना म्हणजे ज्याप्रमाणे महिला व पुरुषांना अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणेच त्यांनाही दिलेले आहेत. पण त्यांच्या अधिकारावरती, स्वातंत्र्यावरती कुठेतरी गदा आणली जाते. त्यांना त्यांचे अधिकार दिले जात नाहीत. त्यांच्या अधिकारापासून त्यांना डावललं जातं. कारण ते तृतीयपंथी आहेत म्हणून. समाज, कुटुंब त्यांना स्वीकारत नाही. त्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना दुसऱ्याकडून मागून आपला चरितार्थ चालवावा लागतो. ज्यावेळी कारगिलचं युद्ध झालं त्यावेळी याच मागून चरितार्थ चालवणाऱ्या कम्युनिटीने या युद्धासाठी फार मोठा फंड दिला होता. अशाच संघर्षातून आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या सोनलताई जाधव आज आपल्याकडे आलेले आहेत. आपल्याबरोबरच आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या समाजासाठी व इतर समाजासाठी ही चांगली सामाजिक कामे केलेली आहेत. त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा हा संघर्ष व जीवन प्रवास कसा झाला. तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न, तुमच्यामध्ये बदल होत आहे याची जाणीव तुम्हाला कधी झाली? लहानपणी कसं झालंय, मी जन्मताना मुलगाच म्हणून जन्मले. आई वडिलांना जन्मताना मुलगा म्हणून जन्मले. त्यांना लहानपणी असं वाटलं की आपल्याला मुलगा झालेला आहे. आणि मुळात मी एकूण ते एकटीच आहे. आई वडिलांना मला भाऊ नाही, बहीण नाही, काही नाही. मी लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी मला चांगलं म्हणजे मुलगा म्हणून चांगलं ट्रीट केलं, की आपला लाडका आहे किंवा आपल्याला एकूण ते काय अशा पद्धतीनं. घरची परिस्थिती एकदम म्हणजे एकदम बिकट. पण तरी पण म्हणजे लाडात त्यांच्या पद्धतीनं जसं त्यांना जगवता येईल मला त्या पद्धतीनं त्यांनी मला केलं. पण माझ्यातली म्हणजे मी जरी शरीरानं किंवा मुलगा म्हणून जन्मले असले तरी माझ्यातली एक मुलगी होती. आणि ती मुलगी कुठेतरी बाहेर येत होती. मग मला काय करायचं की लहानपणी मला मुलीतून खेळायला आवडायचं, मुलीतून जायला आवडायचं. जसं एका मुलाची हॉबीज असतात की क्रिकेट खेळणं, फुटबॉल खेळणं किंवा बाहेर म्हणजे कबड्डी वगैरे खेळणं. पण मला तसं आवडायचं नाही. मी मुलींच्या मध्येच बसायची, उठायची, फुगडी खेळ, हे खेळ, भांडी कुंडी खेळ. मग हे जाणवत होतं की आपल्यात काहीतरी वेगळं आहे, की आपण कुठंतरी वेगळं आहे आणि आपल्यात काहीतरी आतमध्ये वेगळं घडते, की आपण विरोधात काहीतरी आहे, की आपण जे आहे ते नाहीये. म्हणजे मी मुलगा आहे हे नाहीये, मी आतून काहीतरी वेगळे हे मला जाणवायचं की बाबा आपल्या शरीरात शरीर वेगळं आहे पण मन वेगळं आहे. चोरून लिपस्टिक लावायची किंवा ओढणी घेऊन बसायचं. आणि लहानपणी आई वडिलांनी म्हणजे ज्या वेळेला कळलं की त्यावेळेला खूप मारायचे, चुलते वगैरे हे ते सगळे बोलायचे सुधरा किंवा ह्याला सुधराव किंवा आता काय उपयोग नाही होणार, पुढे मग काय जीवन उपयोग नाही, आताच बघा सुधारलं तर.
पण लहानपणापासून असं झालं की म्हणजे एक थोड्या अंतरानंतर असं वाटायचं की आपण मुलगीच आहे, आपण मुलगा नाहीये आणि मला मुलगी व्हायचंय असं विचार व्हायची. मग लहानपणी कधी ती बहिणीच्या बांगड्या चोरून घाला किंवा लिपस्टिक लावा असं करायची मी. ज्यावेळी हे घरच्यांना समजलं त्यावेळी घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा घरच्यांनी तुम्हाला स्वीकारलं का? कसं झालं त्यावेळेला मेन मुळात काय झालेलं आहे की घरच्यांना ज्या वेळेला वाटतं की कारण आई वडिलांची एका मुलाकडून खूप अपेक्षा असतात, खूप इच्छा असतात की आपल्या मुलांना कुठंतरी मोठं व्हावं, सर्व्हिसला लागावं, नोकरी करावी किंवा समाजात नाव करावं. आणि ज्या वेळेला त्या आई वडिलांना कळालं की बाबा नाही आपला एकूण ते एक मूल आहे ज्याला जो आपल्याला त्याच्याशिवाय कोणच नाही आणि त्याला आपल्याशिवाय कोणच नाही, पण ते काहीतरी वेगळं आहे आणि तो तृतीयपंथी किंवा तो तृतीयपंथीसारखं करतोय हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला खूप मोठा त्यांना धक्का बसला. म्हणजे काय विषय झाला की मी म्हणजे 7वी 8वी 9वी पर्यंत समजून दिलं नव्हतं, कारण मी स्वतःच म्हणजे गुदमरून ठेवायची की मला मारतील, मला काहीतरी मला हे समजून घेतील का. मेन तृतीयपंथीयांच्या बाबतीत किंवा जी अशी म्हणजे आमच्या LGBTQ मध्ये जे असतात त्यांना मेन समजूनच कोण घेत नाही. बरोबर. की जर लेस्बियन असेल तर तिला कोण समजून घेत नाही, तसं ट्रान्सजेंडर किंवा एखाद कोणतरी समजा गे असतील किंवा काय असतील तर त्यांना समजून घेणार कोण नसते. मग तसं मलाही समजून घेणार कोणीच नव्हतं आणि मग मी भ्यायची मनामध्ये. आणि माझ्या आई वडिलांना मी घरातून पळून गेलेले आणि माझ्या आई वडिलांना त्यावेळेला कळालं की बाबांनो मी तृतीयपंथी झाले किंवा ट्रान्सजेंडर झालेले आणि माझं पूर्ण बदललेलं आहे. त्यांना असं माहितच नव्हतं. मी त्यांना असं चोरून सांगून गेलते म्हणजे 10वी नंतर की मी बाहेर काहीतरी काम करते, कॉलेज करत करत काम करते असं. पण त्यांच्यापासून मी लपवून ठेवून बाहेर गेलते, पण त्यांना माहित नव्हतं की माझा वेगळा प्रवास चालू झालेला आहे. मी एक वेगळं जीवन निवडलेलं होतं त्यावेळेला. आणि एक सिच्युएशन आली त्यावेळेला मी माझा फोन जो पहिला एक बटनाचा मोबाईल यायचा तो बटनाचा मोबाईल असायचा आणि मी रोज सकाळ संध्याकाळ आई वडिलांसोबत बोलायचे. मी त्याच्यानंतर माझा मोबाईल बंद करून ठेवला 2 दिवसासाठी. आणि बंद करून ठेवल्यानंतर आई वडिलांना काळजी वाटली की कुठं गेल्या किंवा काय गेल्या. त्याच्यानंतर आई वडिलांनी शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला आणि शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 दिवसांनी त्यांना कळालं की बाबा अशा ठिकाणी एका ठिकाणी अशी रूम करून राहतात. पण त्यांना पटलं नाही. मग त्याच्या आधी मी लहानपणापासून लावणीचे शो, लावणीचे कार्यक्रम असं करायचे. गॅदरिंगला मुलींची गाण्यावरती डान्स करायचे किंवा लावणीचे शो करायचे किंवा गणपतीच्या कार्यक्रमाला लावणी करायला जायचे. मग त्यांना कोणतरी सांगितलेलं की तुमचा असा मुलगा जो आहे तो साडी नेसतोय आणि तो साडीत आहे त्याला आम्ही बघितलंय. मग ते आई वडिलांना कळलंच नाही की अरे तुम्ही तो आमचा मुलगा आहे तुम्ही असं कसं म्हणताय की साडी नेसते आणि हे करते. मग ते आई वडिलांना थोडस सहन झालं नाही त्यावेळेला. मग त्यांनी शोधाशोध घेण्याचा प्रयत्न केला आणि मी एक छोटीशी रूम करून तिथे राहिलेले आणि त्या राहिलेल्या रूम पाशी ते अचानक आले. मी बाहेरून म्हणजे मी मागायला वगैरे जाते, मी मागून आलेले चौका मागून आलेले आणि मी घरात नुसतीच बसलेले आणि मी साडीवरती होते. आणि पहिल्यांदा अचानकच माझ्या आई वडिलांनी मला त्या अवस्थेत बघितल्यानंतर माझ्या आईची दातकिळी बसली आणि ती तिथंच पडली. आणि तिला ते एकदम सहन झालं नाही की बाबा आमचं पोटचं लेकरू बाबा असं झालेलं आहे. आणि ह्या अवस्थेत कारण कुठल्याच आई वडिलांना वाटणार नाही की आपल्या मुलांना साडी नेसावं किंवा त्या अवस्थेत बघणं. आणि त्यावेळेला त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी एक थोडे दिवस मला ऍक्सेप्ट केलंच नाही. त्यानंतर मी थोडी विभक्तच राहिले. तुम्ही बाहेर पडल्यानंतर ज्यावेळी घरचे तुम्हाला भेटायला आले त्यावेळी किती दिवसानंतर घरच्यांनी तुम्हाला घरी आणलं म्हणजे तुम्हाला स्वीकारलं? एक्सेप्ट करायला त्यांनी तसं म्हणजे त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये होतेच. त्यांनी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. म्हणजे मला एक माझी आते बहीण आहे तिच्या गावी आणून ठेवलेलं भाऊजी मध्ये. पण डायरेक्ट घरी पण आणू शकत नव्हते कारण समाजातली लोक किंवा भावकीतली लोक किंवा आजूबाजूची लोक नावं ठेवतील, काय झाले काय नाही काय म्हणून येणं जाणं बंद करतील. तरी सुद्धा माझ्या भावकीतल्या लोकांनी किंवा माझ्या आई वडिलांना बऱ्याच लोकांनी त्यावेळेला त्रास दिला असेल नसेल पण त्यांनी समजून घेतलं नाही की बाबांनो हे असं झालं तर उद्या आपल्या सोबत पण असं होऊ शकतं की असं कुठल्याच आई वडिलांना वाटणार नाही की आपल्या मुलांना असं व्हावं असं. पण त्यांना पण त्यावेळेला कोणी समजून घेतलं नाही. त्यावेळेला त्यांची मजबुरी होती की त्यांना वाटत होतं की बाबांनो मी घरी यावं पण एक सामाजिक दबावामुळे त्यांनी मला घरी घेतलंच नाही.
आणि मी एक वर्षभर एक ते 2 वर्ष त्यांच्यापासून 2-3 वर्ष लांब राहिले. 2-3 वर्षानंतर मी घरी आले. बर. मला एक्सेप्ट केलं, म्हणजे थोडं माझं आधीमध्ये येणं जाणं चालू झालं. आणि मेन मुळात मी माझ्या आई वडिलांना एकटीच आहे, कारण माझ्या आई वडिलांना माझ्याशिवाय बघणारं कोण नाही आणि त्यांना पण कोण नाही. त्यांना त्याची जाणीव झाली की बाबा ह्याच्यानंतर आपल्याला कोणच नाही. बरोबर. त्याच्यामुळे माझ्या आई वडिलांनी मला स्वीकारलं. पण 100 95% ट्रान्सजेंडर जे आहेत किंवा तृतीयपंथी आहेत त्यांना घरी एक्सेप्ट करत नाहीत, कुटुंब स्वीकारतच नाहीत. का तर भावकीचा दबाव असतो, समाजाचा दबाव असतो, आजूबाजूच्या लोकांचा दबाव असतो, किंवा मित्रमंडळी पैपावून टिंगल टवाळे उडवणे किंवा काहीतरी बोलणं करणं हे प्रत्येकाला सहन होत नाही. आणि त्या गोष्टीमुळं ह्या गोष्टीतनं कसं होतं की त्या गोष्टी अलिप्त राहतात, त्यांचं ते वेगळं राहायला चालू करतात. तर असं होतंय. आणि मग माझ्या घरातल्यांनी मला एक 3-4 वर्षांनी एक्सेप्ट केलं. तुमच्या समाजामध्ये तुम्हाला कसं स्वीकारलं, म्हणजे तुम्हाला याबद्दल कोणी माहिती दिली? त्या तृतीयपंथी समाजापर्यंत मी पोहोचले म्हणजे काय झालं की ज्या वेळेला काय असतं, एक गोष्ट महत्वाची असते की मी जर मुलगा असेल किंवा पुरुष असेल, मी कुठेही काम करून खाऊ शकते. मी जर एखादी स्त्री असेल किंवा तर मी कुठेही रानात काम करू शकते, कुठेही काही धुणं भांड्याची कामं करू शकते आणि मी खाऊ शकते. पण मी एक तृतीयपंथी आहे किंवा मी एक तृतीयपंथी आहे, मला ना घरचा सहारा असतो. ज्यावेळेला मी एक ट्रान्सजेंडर झालेले असते त्यावेळेला मला ना घरचा सहारा असतो, ना मला आई वडील जवळ करतात, ना समाजातलं कोण जवळ करते. मग माझ्याकडे माझा समाज असतो, जो माझा एक तृतीयपंथी समाज आहे. आमचा समाज जो आहे तृतीयपंथी समाज, तो समाज असतो. आणि त्या समाजामध्ये आमच्यामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. मग गुरु शिष्य परंपरेमध्ये मला जाणवलं की बाबांनो मी वेगळे आहे आणि मी त्यांच्यासारखी राहू शकते किंवा मी त्यांच्यातलीच आहे. हे मला ज्यावेळी पटलं त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेले आणि मला बाबांनो की बाबांनो माझ्यातली ही अशी अशी मुलगी आहे, माझ्यातली ती मुलगी, मला असं जाणवते की मला मुलगी व्हायचंय. आणि मी त्या गोष्टीकडे निघालेले आणि मला तृतीयपंथी हे जाणवल्यानंतरच मी त्या गुरूंच्या पर्यंत, माझे गुरु म्हणजे मी लावणीचे शो ज्या वेळेला करत होते त्यावेळेला माझ्याकडे कॉन्टॅक्ट होतं. आणि त्या कॉन्टॅक्ट थ्रू माझे सांगलीचे जे रूपा गुरु म्हणून आहेत त्यांच्याकडे मी पोहोचले, मी त्यांच्यात गेले आणि त्यांनी मला शिष्य करून घेतलं. त्याच्यानंतर माझा पुढचा प्रवास सगळा चालू झाला. पण एक असतं की आमच्या समाजामध्ये, तृतीयपंथी समाजामध्ये, आम्हाला आमच्या समाजाशिवाय दुसरं कोणी नाहीये, कारण समजून घेणारच कोण नसतं. जर मला एक आई वडिलांचा आधार, एका कुटुंबाचा आधार किंवा कोणाचा आधार, पण सगळ्यात महत्वाचा मला माझ्या समाजाचाच आधार महत्वाचा असतो की माझ्या तृतीयपंथी समाजाचा. जर ते आहेत तर मी आहे, असं आमच्यात असतं. आणि आमच्यात जी गुरु परंपरा जी चाललेली आहे, गुरु शिष्य परंपरा, ती खूप जुनी आणि खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. काही तृतीयपंथीयांना कुटुंब स्वीकारत नाही, तुम्हाला समाज स्वीकारत नाही, मग तुम्ही तुमचा चरितार्थ कसा चालवता? माझं दैनंदिन काम कसं असतं की सकाळ उठल्यानंतर सगळं आवरल्यानंतर पूजा पाठ करते. पहिल्यांदा पूजा, आमच्या तृतीयपंथी समाज असू दे किंवा कोणी असू दे, साधा नॉर्मल माणूस जरी असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये देवाचं खूप महत्व आहे. कारण आपण घरातून बाहेर पडताना सुद्धा देवाला नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाही. आणि माझं पूर्ण जीवनच देवाच्या जीवावरती. मी एक जोगती संप्रदाय, हिजडपंथ संप्रदायातनं, हिजडपंथ समाजातून असल्यामुळं मला देवाचं खूप महत्व आहे आणि देवाच्या जीवावरतीच मी आहे. आज लोक रोडवरून जाताना मला देवा म्हणतात, त्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर माझी देवपूजा असते. माझी घरामध्ये महाकाली, रेणुका देवी आहे, त्यांची पूजा अर्चा करते. आणि त्याच्यानंतर काही लोक जे असतात देवाला येणारे, ते लोक म्हणजे आशीर्वाद घेण्यासाठी येतात की आमच्या लोकांचा आशीर्वाद लागतो, त्याच्यामुळं आशीर्वाद घेण्यासाठी, देवाला पाया पडण्यासाठी येतात. त्यावेळेला त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते काहीतरी देवाला देतात, करतात. त्याच्यानंतर मी देवपूजा करते, देवाचं काम करते. त्याच्यानंतर आमचं मागायला जायचं, म्हणजे मी जे आहे ते मी मागायला जाते, जोगवा मागायला जाते. किंवा आमच्यामध्ये गावं दिलेली असतात, त्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाते, तशी मी मागायला जाते. मी टाळी वाजवून मागते माझा उदरनिर्वाह करण्यासाठी. आणि टाळी वाजवते, मागते आणि लोक देतात, आशीर्वाद घेतात आणि देतात लोक. आता लोक चांगले ओळखीचे झाले त्यामुळे लोक देतात आणि देणारे भरपूर लोक आहेत. आणि देतात, लोक देतात आणि त्याच्यातून माझा उदरनिर्वाह चाललेला आहे.
त्याच्यानंतर माझी पण काम करण्याची इच्छा आहे. असं वाटतं की आपण काम करावं, काहीतरी ही मागायला नको किंवा काय, पण त्याच्यात काम देणारं कोण नसतं. बरोबर. ही एक मोठी भावना आहे. त्याच्यानंतर जागरण गोंधळाचे कार्यक्रम असतात, मी जागरणाचे कार्यक्रम करते. बरं. मग देवीचे जागरण असतात, मग देवीचे जागरणाला लोकांच्या देव बसवणे, देव बसवल्यानंतर त्यांचे जागरणाचे कार्यक्रम असतात. मग लोक देवाला देव आल्यासारखं आम्हाला मान देतात आणि त्याच्यातनं मग परत आम्हाला जागरणाचं कार्यक्रमातनं लोक बक्षीस देतात किंवा सुपारी जी देतात, त्यातनं जे काही थोडेफार पैसे भेटतात त्यातून उदरनिर्वाह चाललेला असतो. टाळी वाजवण्याचं महत्व तुमच्यासाठी काय आहे? टाळी वाजवण्याचं रहस्य म्हणजे टाळीचा विषय काय असतो की आजपर्यंत तुमचं सगळे ऐकून घेतात किंवा एखाद्या बाईची हाक मारली तर लगेच ऐकून घेतात. माझा आवाज कानावर पडणार, पण माझ्याकडे दुर्लक्ष, मी किती जरी ओरडले तर सरकारपर्यंत आवाज पोहोचणार नाही किंवा कोणापर्यंत आवाज पडणार नाही. मी काय आहे ती माझी आयडेंटिटी आहे. टाळी म्हणजे माझी आयडेंटिटी आहे की मी काय आहे हे तुम्हाला दाखवून देईन. माझी आयडेंटिटी आहे की तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर. आणि टाळी ह्याच्यासाठी आहे, टाळी ही म्हणजे एक आक्रोश आहे. बरोबर. त्या टाळीमध्ये आणि ती माझ्या समाजाने दिलेली आहे मला, मी काय आहे किंवा माझी आयडेंटिटी काय आहे, तर माझी आयडेंटिटी टाळी आहे. तुम्ही तुमचा चरितार्थ चालवण्यासाठी देवाचे कार्यक्रम करता, यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन बाबी वेगवेगळ्या, याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? आता समाजामध्ये खूप विचित्र प्रकारची लोक झालेले आहेत. काही लोक म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं करायला लागलेले आहेत काहीतरी. पण कसं आहे माहितीये का, समाजामध्ये काय करतात लोक, आता काही देवस्थान असतील किंवा काय असतील, आपण दानपेटीत टाकताना किंवा दान करताना कोणी आपल्याला हात धरलेला नसतो, आपण स्वतःच्या इच्छेने ते दानपेटीत दान टाकत असतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी दान करताना, दान देताना आपल्या इच्छेने देत असतो. आता हिंदू धर्मात काय व्हायला लागले की आता लोक, आता आम्ही देवाच्या कार्यक्रमाला जातोय वगैरे जातोय किंवा आमचे लोक मोठ्या प्रमाणात देवाचे कार्यक्रम करतात एकदम चांगला, म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्याचं लग्न होईल अशा पद्धतीचे कार्यक्रम चांगले करतात. का तर ती भक्ती असते, ती देवाविषयी त्यांचं अटूट नातं असतं, त्यांची काही श्रद्धा असते. एखादा गरीब समाजातला, गरीब घरातला लोक सुद्धा पैसे नसतील तर कुठलं तरी ऍडजस्टमेंट करून, काहीतरी गोष्टी ऍडजस्ट करून, कुठलं तरी व्याजानं काढून, सावकारी खर्च काढून करतात. का तर त्याची ती भक्ती आहे. बरोबर. मग आता काही लोक काय करतात, जे अंगात येणाऱ्या बायका असतील किंवा अंगात येणाऱ्या लोकांच्या असतील किंवा त्याची विटंबना करणं किंवा एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे हिंदू धर्माविषयी एखाद्या काहीतरी त्यांना विचारणं की तुम्ही हे सिद्ध करा, तुमचा देव कसा आहे, काय आहे. मला कुठल्याही समाजाचं मी विरोधात नाही, सर्व धर्म समभाव आहे. पण काही लोक असे करतात, जे काही लोक विरोधातले असतात ते, मग हा देव कसा आहे, काय आहे, मग ह्या देवाला हे असं कसं. आता हिंदू धर्मामध्ये तामसिक आणि सात्विक दोन प्रकारची भक्ती तुम्ही करू शकताय, पण त्याच्यामध्ये काही लोक जे तामसिकच्या विरोधात आहेत ते सात्विकवाल्यांना सांगतील, सात्विक विरोधातले तामसिकवाल्यांना सांगतील. पण काही जे त्याच्या विरोधातले विभक्त लोक जे आहेत ते समाजातले काय करतात, टार्गेट करतात की तुम्ही देव सिद्ध करून दाखवा, तुम्ही हे करून दाखवा, ते करून दाखवा. मला तुम्ही सांगा, बाकीच्या समाजाविषयी असं होतंय का, बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या इतर समाजात असं होतंय का की तुम्ही तुमचा देव सिद्ध करून दाखवा, तुम्ही ह्या गोष्टी सिद्ध करून दाखवा. हिंदू धर्म एवढा मोठा आहे आणि हा कितीतरी हजारो वर्षापूर्वी शंकराचार्यापासून कधीतरी वर्षापूर्वीपासून चालत आलेला आहे. आणि ह्या हिंदू धर्माकडे तुम्ही बोट करता एखादा माणूस जर असतो, कारण ती श्रद्धा आहे. देव हा फक्त अनुभवण्याची गोष्ट आहे. जसं आपण श्वास घेतोय सोडतोय, श्वास हा जीवनाला गरजेचाच आहे, हवा ही जीवनाला गरजेचीच आहे. पण ती दिसते का, नाही दिसत, पण त्याच्यावर तर आपले जीवन चाललेलं आहे. ऑक्सिजन आहे तर आपण आहे. पण तसं देव पण एक अनुभवण्याची गोष्ट आहे. तुमची जेवढी श्रद्धा अतूट असेल, जेवढी तुमचा विश्वास असेल, परमेश्वर तुम्हाला अनुभवत जाईल. म्हणजे तुम्ही एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार जसं तुमच्या अवतीभोवती असतात तसं देवाविषयी तुमचं हे होत जाते. आता आमच्या लोकांच्या बाबतीत काही लोक म्हणतात की तुम्ही मुद्दाम साडी नेसतात, मुद्दाम देवदासी प्रथा करतात, मुद्दाम ह्या कोणी मुद्दाम करत नसते. आता देवदासी प्रथा ही पूर्वी चालत आलेली आहे. आता देवदासी प्रथेवरती बंदी आलेली, पण देवदासी प्रथा पूर्वीपासून आहे की मूल झालं
की पहिला लोक अशिक्षित लोक होती, म्हणजे शिकलेली नव्हती, त्यांना बाहेरचं ज्ञान नव्हतं, ते काय करायचे, मला पहिला मुलगा होऊ दे किंवा मुलगी होऊ दे, मी ते देवाला सोडतो, देवाला अर्पण करतो. मग ती जी देवाला सोडलेली जी बाई आहे किंवा ती देवाला सोडलेली मुलगी आहे, ती थोड्या दिवसानंतर तिनं देवावरती जीवन जगायचं, तिनं गावात जोगवा मागून खायचा किंवा त्या देवदासी जो असतो तो मुळात पुरुष म्हणजे त्यांचं शरीर, पण त्यांनी देवाच्या जीवावरती जगायचं, त्यानं देवाच्या प्रमाणेच राहायचं करायचं. मग ही जी प्रथा होती ती प्रथा पूर्वीपासून चालत आलेली देवदासी प्रथा. मग लोक काय करायचे, आता देवदासी ही प्रथा आता बंद झाली, त्याच्यावरती कायदा निघाला की मूल सोडू नका, देवदासी म्हणून मुलगी झोपतील म्हणून सोडू नका, काय करू नका, किंवा जट निर्मूलन आलं. पण आता म्हणजे लोकांचं विचार जसं बदलायला लागले तसं थोडं बदललंय. गडिंग्लजला देवदासी निर्मूलनाचं ते ऑफिस होतं, ते सरकारी अनास्थेमुळे बंद पडलं. आता 1,500 पेन्शिल देवदासी लोकांना मिळते, तर ती पण काही लोकांना मिळत नाही. का तर कागदपत्राच्या अभावामुळे लोक काय करतात, ते तृतीयपंथी आहे, हे जुक्ती नाही, यांना काय कागदपत्र द्यायची, काय करायची, नजर म्हणजे लोक वेगळ्या नजरेने बघतात, त्यांना कागदपत्राची पूर्तता करत नाहीत. मग हे होते. आणि माणसांचं काय होतंय की श्रद्धा बाजूला राहते आणि त्याचा बाजारच होतोय, अंधश्रद्धेचा. पण असं मुळात काही नाही. आणि लोक काय करतात की लोक फक्त एका विशिष्ट धर्माला बोलून टार्गेट करतात, तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे. लोकांनी प्रत्येक हिंदू धर्मालाच फक्त टार्गेट नाही केलं पाहिजे, कारण हा हिंदू धर्म सनातन आहे आणि हा किती वर्षापासून चालत आलेला धर्म आहे. आणि या सनातन धर्माविषयी कोणी आक्षेप नाही घेतला पाहिजे. मी एक हिंदू आहे, तर मला मी हिंदू असण्यावरती मला गर्व आहे की मी एक हिंदू म्हणून जन्मले, मी हिंदू कुळातले आहे म्हणून मला गर्व आहे. मी जरी तृतीयपंथी असेल तर मी एक हिंदू आहे, त्यामुळे आज लोक मला बोलवताना देवा म्हणूनच बोलवतात, तर ते फक्त हिंदू धर्मामुळे देवा म्हणून बोलतात. तर मला असं वाटतं की माणसांची श्रद्धा आहे, म्हणजे बाकीचे जे समाजाच्या म्हणजे जे लोक असतात, विरोधातले लोक असतात, ते काही जे बोट करणारे लोक असतात, तर त्यांना ते थांबावं आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अंधश्रद्धा किंवा ह्या गोष्टी करू नये. आणि माणसाने श्रद्धा ही ठेवावी. आणि आता जर मला कॅन्सर झाला असेल किंवा मला कुठल्या गोष्टी भयानक गरजेच्या असतील किंवा मला कुठला तर मोठा रोग झाला असेल, तर तो डॉक्टरच बरा करू शकतो, बरोबर, माणूस बरा करू शकत नाही. मग त्यावेळेला मला दवाखान्यातच जाणं गरजेचं आहे. पण मनाची शांततेसाठी मला देवळात जाणं गरजेचं आहे ना. घरात जर काही किरकिर होत असेल तर मी मनात शांतता फक्त मंदिरात मिळू शकते. आणि देव हा परमेश्वर सगळ्यांचा आहे आणि प्रत्येकाचा आहे, त्यामुळे तो अनुभवण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळं माणसांनी श्रद्धा अंधश्रद्धा या विवादात न पडता ज्याची त्याची श्रद्धा आहे, ज्याची त्याची जी विधी आहे त्याचं ते करू दे, फक्त एखाद्या विशिष्ट समाजाला एक टार्गेट न करता. एवढंच माझं मत आहे की एका विशिष्ट समाजाला की ते अंगातच काय येतंय किंवा ते तुम्ही सिद्धच करून दाखवा, तुम्ही ह्याच करून दाखवा. मग हिंदू धर्माविषयीच का, दुसऱ्या का नको? मग जर तुम्हाला करायचं असेल तर सगळ्याचा विषय करा, असंच हेच माझं मत आहे. तुमच्या कम्युनिटीसाठी असेल किंवा जनरल समाजासाठी असेल, तुमच्याकडून आजपर्यंत असं काही सामाजिक काम झालंय का? माझ्यामध्ये पहिल्यापासूनच माझ्या म्हणजे मला काहीतरी करण्याची आवड आहे, काहीतरी करू वाटतंय मला. माझं SYBA झालेलं आहे, माझं चांगलं शिक्षण आहे, पण असं वाटायचं की बाबा आपण शिकलेलो आहे पण त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. किमान आपलं ज्या वेळेला मी तृतीयपंथी झाले त्यावेळेला वाटत नव्हतं, लोकांना वाटतं की यांचा मेकअप साड्या बिगड्या बघून लोकांना वाटतं काय कमी नाही, यांना काय टाळी वाजवले की पैसे भेटतात. पण ज्या वेळेला रिअल मध्ये मी आयुष्य जगायला लागले त्यावेळेला कळायला लागले की ह्यात फक्त संघर्ष आहे, दुःख आहे आणि म्हणजे समजून घेणारं कोण नाही. समाजाकडून वेगवेगळ्या नजरा, अनेक प्रकारच्या नजरेने लोक बघतात. कोण चांगल्या, तो कोण देवा म्हणून बघणार, कोण चांगल्या नजरेने बघणार, कोण काहीतरी घाण नजरेने बघणार, कोण काहीतरी विचित्र प्रकार आहे या नजरेने बघणार, कोण काहीतरी वेगळाच विचार करणार. मग त्यावेळेला कळलं की आपल्या आयुष्यात किती दुःख आहे आणि जर आपल्या आयुष्यात असेल तर समाजात पण किती दुःख आहे. बरोबर. आणि म्हणून त्याच्यानंतर मी माझ्या सामाजिक कार्यामध्ये मी कडुल्ला रेणुका चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहे, त्याचे उपाध्यक्ष होते. त्यावेळेला मी थोडस काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यात आमची सांगलीला मुस्कान संग्राम संस्था म्हणून आहे, मीना शिशू मॅडमची, त्याच्यामध्ये पियर म्हणून काम केलेलं आहे. अनेक वर्ष झाले मीना शिशू मॅडम ट्रान्सजेंडर लोकांसाठी काम करतात आणि एकदम चांगलं काम करतात.
त्यांच्यासाठी म्हणजे त्या संस्थेमध्ये मी बरेच 1-2-3 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया मध्ये महाराष्ट्रातील फर्स्ट ट्रान्सजेंडर न्यूज रिपोर्टर म्हणून होते. बरं. मी अपडेट इंडिया न्यूज चॅनेलला, जे लाईव्ह मुलांनी यांचं चॅनेल न्यूज चॅनेल आहे, बरोबर. ते त्यांनी मला महाराष्ट्र ब्युरो चीफ म्हणून घेतलेलं. त्याच्यामध्ये मी पत्रकार म्हणून पण काम केलं 1 वर्ष. त्याच्यानंतर ज्या वेळेला 2019चा पूर आलेला, त्यावेळेला लोकांची खूप बिकट परिस्थिती होती. बिकट म्हणजे खूप बिकट परिस्थिती. त्यावेळेला लोकांना खायला प्यायला काय नव्हतं. त्यावेळेला मी मागून आणलेले पैसे, म्हणजे मी जे टाळी वाजवून जे मागून गोळा केलेले पैसे होते, त्यातलेच मी स्वतःसाठी जे साठवून ठेवलेले ते पैसे काढून काही लोकांना खाऊ वाटप केले किंवा मदत केली, किंवा त्यांच्यापर्यंत त्यांना जुनी कपडे नेऊन पोच केली, काहींना नवीन दिले, असं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की एखाद्या समजा आता आमच्यातले ट्रान्सजेंडर आहे, तिला शिकायची इच्छा आहे, पण काही कारणास्तव तिला ऍडमिशन मिळत नाही किंवा कुठेतरी तिथे तटते, त्यावेळेला त्यांना मदत करणं हे केलेलं आहे. आमच्या लोकांच्यासाठी ज्या पेन्शनच्या योजना आहेत काय आहेत, जर आमच्या लोकांची कुठली कामं होत नसतील काय नसतील तर लोक काय मैत्रिणी मला फोन करतात की सोनला अशा अडचण येते करते, त्यावेळेला त्यांच्यापर्यंत जाते पोहोचते. किंवा आता कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचे आई वडील वारलेले आहेत मुलांचे, त्यांच्यासाठी वही पेन ते देणं, शाळेचं उपयोगाचं ते केलेलं आहे. सामाजिक पण चालूच असतं. आणि 2023ला मला समाजरत्न पुरस्कार म्हणून मिळाला, तारा राणी समाजरत्न पुरस्कार. म्हणजे मी जे आतापर्यंत काम केलं त्याची मला पोचपावती म्हणून तो समाजरत्न पुरस्कार पण मिळाला. रामायण महाभारतापासून आपली कम्युनिटी चालत आलेली आहे, म्हणजे त्याला एक परंपरा आहे. असं असताना सुद्धा भारतीय घटनेनं सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, अधिकार दिलेले आहे, तरी सुद्धा हा समाज आपल्याला स्वीकारत नाही. याबद्दल मग आपलं मत काय आहे नेमकं? काय होतं, एक तृतीयपंथी म्हणून एक समाजानं एक वेगळी कॅटेगरी केलेली की हा म्हणजे हे हिजडा, तृतीयपंथी, किन्नर किंवा जोगती ह्यांना एक वेगळ्या नजरेनं बघितलेलं आहे लोकांनी. आणि फक्त देवाचा कार्यक्रम करायला आलेत म्हणून देव परत नाही, इतर वेळी पण बघतात, पण इतर वेळी पण आहेत, देव आहे, पण ज्या वेळेला रिअल मध्ये खरं त्यांना गरज असते त्यावेळेला. आणि काही होतं की समाजानं कसं केलेलं आहे की जर मी तृतीयपंथी आहे तर मला आहे ना एक वेगळीच ओळख आहे, आणि म्हणून मला पुसट त्या नजरेने बघायचं. आता कधी कधी काय होतं, एसटीत बसलेले आणि एसटीत बसलेले एखादी समजा मोठं तृतीयपंथी, एखादा 6-7 फुटाचा तृतीयपंथी, एखादा दिसायला धिप्पाड वगैरे, तर त्याच्याकडे बघून एकदम लोक एसटीत जाताना उभं राहून जाण्याचा प्रयत्न करणार, पण तिथं बसून त्यांना बसून घेण्याचं समजून घेणार नाही. किती पण माणूस आहे त्यांच्यापाशी पण बसूया करूया ह्या भावनेनं बसणार नाही, बघणार नाही. किंवा समाजानं आम्हाला कधीच जवळ केलं नाही, आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करायला लागला. तुम्ही आता बघताय की बस स्टँड वरती, स्टेशन वरती, कुठेही सामाजिक ठिकाणचा मेल आणि फिमेल टॉयलेट आहे, ट्रान्सजेंडर साठी टॉयलेटच नाही कुठं. किंवा शिक्षणामध्येही मुलांना मुलींना सगळ्यांना आरक्षण, तृतीयपंथीयांना का नाही. 2014ला नालसा जजमेंट झालं. त्या नालसा जजमेंट मध्ये त्यावेळेला शासनाला कळलं की तृतीयपंथी पण आहेत आणि त्यांना पण त्यांचं लिंग निवडण्याचा अधिकार आहे. मी जर ट्रान्सजेंडर असेल तर मग मी मेल फिमेल मध्ये का जाऊ. मग ह्याच्यासाठी लक्ष्मीनारायण त्रिपाठी असतील, गौरी सावंत असतील, यांनी म्हणजे खूप प्रयत्न केले आणि त्याला यश आलं. आणि 2014 नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड सगळीकडं ट्रान्सजेंडर म्हणून आयडेंटिटी मिळाली. मग त्याच्यासाठी संघर्ष करायला लागला. मग तिथून पुढे आमचा प्रवास चालू झालाय. म्हणजे शिक्षणासाठी सवलत मागण्यात किंवा सामाजिक क्षेत्रात सवलत मागण्यात, पण अजून पण लोक त्या नजरेने नाहीत बघत, ज्या नजरेनं बघायला पाहिजे त्या. सरकारने तुमच्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? आता सरकारने काय केलेलं आहे, किन्नर वेलफेअर बोर्डाची स्थापना केलेली आहे. मला वाटतं 5 वर्ष झाले असेल किन्नर वेलफेअर बोर्ड. पण किन्नर वेलफेअर बोर्डातर्फे आता आम्हाला काय काय सवलती मिळाल्या किंवा काय काय नाही त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या. सामाजिक संस्था आमच्यापर्यंत मिळतात. आता सुरुवात झालेली आहे. आता सुरुवात झाली, पण अजून पण जर एसटी महामंडळ महिलांना 50% सवलत देत असेल
आता 50% महिलांना सवलत देत असेल तर ट्रान्सजेंडरला का नाही? बरोबर. जर मी स्वतःला स्त्री समजते, मी स्वतः स्त्री सारखी आहे, स्त्री सारखी राहते, मी मुळात स्त्री सारखीच आहे, तर मग मला पण का हाफ तिकीट नाही? सवलत द्यायला पाहिजे ना. मला एसटी महामंडळ देत नाही. कधी कधी काय होतं की कंडक्टरला समजत नाही तृतीयपंथी आहे का लेडीज आहे, त्यामुळे कंडक्टरला हाफ तिकीट देतो, पण एखादा कंडक्टर भांडण काढतो की नाही तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही, काय नाही. त्याच्यासाठी पण राज्य सरकारकडे अनेक पाठपुरावा केलेत, निवेदन दिलेत, महामंडळाला दिलेले आहे, नंतर कलेक्टर ऑफिसला दिलेले आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्षच आहे अजून. त्याच्यावरती काही त्यांनी रिॲक्शनच घेतलेली नाही, निर्णय काहीच घेतलेला नाही. आमच्यामध्ये पोलीस भरतीसाठी ट्राय करणारी माझी मैत्रीण आर्या आहे, जे अनेक वर्ष झालं पोलीस भरतीसाठी ट्राय करते, पण आम्हाला आरक्षण मेल पण म्हणून नको आणि फिमेल म्हणून पण नको आहे, आम्हाला ट्रान्सजेंडर म्हणून पाहिजे, ट्रान्सजेंडर म्हणून पाहिजे. पण ते ट्रान्सजेंडर म्हणून मिळतच नाही, त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो आम्हाला. कोणत्याही लेवलचं राजकीय म्हणतात की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं कोणच नाहीये. बरोबर. की आमच्या गोष्टी ऐकून घेतात पण आमच्यापर्यंत कोण पोहोचतच नाही. आमच्या गोष्टी समजून घेण्याला त्यांना टाइमच नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला असं वाटतं की बाबा लोकांना की समजून घ्यायला पाहिजे. आता ओल्ड एज होम पाहिजे. मला असं वाटतं की एक तृतीयपंथी असेल ज्याला कोण नाही निराधार आहे. आता जे आमच्या समाजाबरोबर आहेत किंवा जे आमच्या समाजात राहतात, म्हणजे आमच्या तयारमध्ये राहतात ते आहेत, पण जे बाकीचे जे आहेत आणि किनका कोण असतील त्यांच्यासाठी पण एक हे केलं पाहिजे, ओल्ड एज होम केलं पाहिजे असं मला वाटतं. परत शासनाने नोकरीमध्ये सवलती दिली पाहिजेत. प्रत्येक जण म्हणतात अरे तुम्ही कामधंदा करून खावा, तुम्ही कशाला मागायला जाता, कशाला नाचता करता, पण काम देणार कोण? बरोबर. त्याचा विचार केला पाहिजे. बरं, शासनाला जर द्यायचाच असेल तर आमच्यामध्ये कितीतरी शिकलेले आहेत त्यांना द्या, जे शिकलेले नाही ते त्यांचं देवाचं काम करतील, पण जे शिकलेले आहेत ते तर करतील. त्याच्यासाठी सुरुवात शून्यातनं केली पाहिजे की शासनानं पुढे येऊन की बाबा तुम्हाला तृतीयपंथी लोकांना आम्ही अशा सवलत देतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मला वाटतं एकच अशी महानगरपालिका असेल जिथं तृतीयपंथी कामाला आहेत. बरोबर. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्याच्यामध्ये शिपाई आहेत किंवा अनेक पोस्ट वरती आहेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहेत. तसं प्रत्येक महानगरपालिकेमध्ये व्हायला पाहिजे, नगर परिषदमध्ये व्हायला पाहिजे, नगरपालिकेला व्हायला पाहिजे, ग्रामपंचायतला व्हायला पाहिजे, म्हणजे मुळातून पण सुरुवात व्हायला पाहिजे. जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते तर मग सांगली महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका किंवा खेड्यापाड्यात नगर परिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत का नाही करू शकत? बरोबर, 100% करू शकते. सगळ्यांनी संधी दिली पाहिजे आणि त्यातनच मग समाज पुढे येणार आहे. आणि अपेक्षा समाजाकडनं काय नाही की समाजानं मला समजून घ्यावं हीच माझी अपेक्षा आहे. बरोबर. की मला काम करायचंय, मी जर डॉक्टर होणार असेल तर माझ्याकडून तुम्ही इलाज करून घ्याल का? मी जर शिक्षक होणार असेल तर माझ्याकडून तुम्ही तुमची मुलं शिकायला लावून देणार आहे का? मी जर समजा एखादं काहीतरी काम करणार असेल तर त्या कामासाठी मला तुम्ही समाज म्हणून सपोर्ट करणार आहे का? तर पहिला समाजानं मला माणूस म्हणून बघितलं पाहिजे आणि माणूस म्हणून एक्सेप्ट केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे खूप. एवढ्या सर्व संघर्षातून आपलं जीवन तुम्ही जगत असता, मग या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही आपलं आरोग्याची काळजी कशी घेता? आता आमच्यामध्ये ना समजा एखाद्या वेळेस माझ्यासोबत पण असं घडलेलं, मी ज्या वेळेला नवीन ट्रान्सजेंडर होते त्यावेळेला काय होतं की एक तृतीयपंथी म्हणलं की वेगळं डॉक्टर सुद्धा वेगळं काहीतरी आहे असं करायचे. आणि आता जर मी आजारी आली, मला ताप आला तर मी मेल डॉक्टरकडे गेलो तर मेल डॉक्टर काय म्हणतो फिमेल कडे जा, आणि फिमेल काय म्हणतोय मेल कडे जा. मग ह्याच्यामध्ये आमचं शरीर आणि एकतर काय झालेलं असतं की दिवसभर उन्हामध्ये राहायचं, मागायला जायचं, रात्रीचं जागरण करायचं, त्याच्यामुळे तब्येत जर बिघडलेली असेल तर डॉक्टर लवकर लक्ष देत नसतं, आम्हाला खाजगीत जावं लागतं. मग खाजगीमध्ये गेल्यानंतर पैसे द्यावे लागतात. मग एक तर दिवसभर मागायचे आणि त्यांना द्यायचं, मग आमच्यासाठी काहीच नाही. मग आता आमच्यामध्ये ससून हॉस्पिटलला वेगळा वॉर्ड केलेला आहे. आता कोल्हापूरलाही त्यांची काहीतरी तयारी चालू आहे. तसं मला वाटतं की प्रत्येक जिथं म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा
तालुक्याच्या ठिकाणी जिथं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं एक तरी बेड किंवा एक तरी कॉट ट्रान्सजेंडर साठी म्हणून एक शिल्लक ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ट्रान्सजेंडर पण एक माणुसकी म्हणून माणुसकीच्या नात्याने डॉक्टरांनी सुद्धा त्या नात्याने बघायला पाहिजे. आता समाज बदलतोय, आता थोडंसं म्हणजे चांगलं व्हायला लागले की लोकांची नजर बदलायला लागले, लोक त्या हे नाही तुझे समजत. पण अजूनही काही ठिकाणी तसं आहे की लोक लक्ष देत नाहीत, डॉक्टर लोक काही लोक समजून घेत नाहीत. तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आता आमच्यासाठी संस्था आहे, आमची मुस्कान संग्राम संस्था आहे. मुस्कान संग्राम संस्था अनेक वर्ष झालं काम करते. मग ती आरोग्यासाठी अनेक शिबिरं घेते किंवा त्याच्यानंतर ते शिबिरं घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक हे गोष्टी करतात की कॅम्प घेतात किंवा ब्लड टेस्ट करतात, बाकीच्या गोष्टी ज्या सामाजिक गोष्टी असतात त्याच्याबद्दल समजून सांगतात. आणि म्हणजे आता बऱ्यापैकी सगळं सुधारलेलं आहे, आता समाज थोडं सुधारलेलं आहे. आता थोडं एक्सेप्ट करायला लागलं, पण जे थोडं करताय त्यांना थोडं व्हायला खूप वेळ लागेल. तर तुम्ही जसं तुमच्या घरात तुम्ही एक्सेप्ट करताय लगेच आपला हा मुलगा आहे बाबा काय झालंय काय नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचं वाईट झालंय का चांगलं झालं लगेच आपल्याला कुतूहल असतं काय झालंय. तसं आमच्याबद्दल पण बाबा यांच्या आयुष्यात काय आहे काय नाही किंवा यांना कशाची गरज आहे, तर आम्हाला फक्त एक माणूस बनून बघण्याची गरज आहे. आणि ती ज्या वेळेला होईल तिथून पुढं पूर्ण म्हणजे बदललेला असेल. आता आमच्यातले बरेचसेच लोक राजकारणामध्ये आहेत. आमची तरंग फळला ज्ञानोमय म्हणून सरपंच आहे, त्याच्यानंतर PSI आहेत, IPS अधिकारी झालेले आहेत, काय क्लास 1 अधिकारी सुद्धा आता आमच्यातले झालेले आहेत. पण ते सहज नाही झाले, इतका स्ट्रगल, इतकं संघर्ष, इतकं की सामान्य एखादं कोणतं असेल तर आत्महत्या करून घेईल, इतकं तृतीय पण त्याला. कारण जर समजा माझं शिक्षण अर्ध आहे, मला कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय, पण मला कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला गेल्यानंतर तर शिक्षकच म्हणतात की तुम्हाला तृतीयपंथी लोकांना आम्हाला ठेवून बाकीचे पोरं बिघडवायचे आहेत का, काय करायचे का, तर का मला शिक्षणाचा अधिकार नाही का, मला हक्क नाही का. बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिहिली तर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सर्वांचा उल्लेख केलेला आहे. भारताचा नागरिक आहे, भारतात जन्मलंय म्हटल्यावर मला पण तेच लागू होतं, तुम्हाला पण तेच लागतं. पण उच्च नीच आणि एक तृतीयपंथी आहे म्हणून काहीतरी वेगळं समजायचं आणि जरा बाजूला करायचं, हे पहिल्यापासून लोकांनी केलेलं आहे की ठरवलेलं आहे. एक तृतीयपंथी म्हणून त्यांना कुठं बाजूला करून शॉर्टकटनं रस्ता करायचा. तर तसं न होता आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आरक्षण हवंय, इलेक्शन मध्ये हवाय किंवा शिक्षणामध्ये हवाय किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये हवाय आम्हाला. मला असं वाटतं की कॉलेजमध्ये सुद्धा एक बेंच राखीव ठेवला पाहिजे. प्रत्येक म्हणजे जर 11वी 12वी पासून असेल तर एक बेंच शिल्लक ठेवला पाहिजे की ट्रान्सजेंडर जर कोण असेल तर तिथे येऊन बसेल, त्याला कधी वाटलं नाही पाहिजे की माझ्या बाजूला कोण बसते नाही पण माझा बेंच हक्काचा आहे असं वाटलं पाहिजे. किंवा जे सामाजिक लोकसंस्थेत जे काम करतात किंवा सामाजिक काम करतात त्यांनी पुढाकार घेऊन की जे ट्रान्सजेंडर आहे ज्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे त्यांच्यासाठी त्या लोकांनी पुढे येऊन त्यांना शिक्षणासाठी मदत केली पाहिजे. कारण परिस्थिती नसते, दिवसभर मागून 200-400 रुपये मिळतात, त्यामध्ये घर भाडं असते, बाकीच्या गोष्टी असतात, मेकअप असतोय, बाकीच्या त्यातनं सावरून सगळं नाही येत असेल. जर शिक्षणाची इच्छा खरंच असेल तर त्याला असे सामाजिक लोकांनी पण मदत करावी असं मला वाटतं. तुमच्या समाजातील इतर लोकांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमचे जे सवंगडी असतील किंवा इतर असतील त्यांच्याबद्दल काय सांगाल? आमच्या समाजातील इतर व्यक्तींच्या बरोबर म्हणजे प्रत्येकाचे व्यक्ती तसे विचार आहेत, म्हणजे प्रत्येक व्यक्तीप्रमाणे प्रत्येकाचे विचार आहेत. आमच्या समाजामध्ये गुरु शिष्य परंपरा खूप मॅटर करते आणि त्याच्यामध्ये जर गुरु चांगला असेल तर, आणि गुरु हे चांगलाच असतो, गुरु हा ज्ञान देणारा असतो, फक्त शिष्यावरती आहे की गुरुनं दिलेलं ज्ञान शिष्यानं कसं घ्यायचं याच्यावरती आहे. आमच्या समाजामध्ये आता आमची मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट आहे पुण्याला, मग ते प्रत्येक वर्षी ती संस्था मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था किन्नरांची असून सुद्धा आषाढी वारीला येणाऱ्या अनेक लोकांना ते अन्नदान करतात. अनेक लोकांना अन्नदान करतात, आमच्यातले गुरु लोक अनेक लोकांना अन्नदान करतात, अनेक पुण्याची कामं करतात. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे पुण्याचं, पुणे आणि मिरजचं,
त्यांच्यातर्फे अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम असतात किंवा अनेक गोष्टी ज्या असतात सामाजिक गोष्टी, त्या सामाजिक गोष्टी ते आमचे गुरु लोक करत असतात. आता आमच्यामध्ये कसं आहे की जो आमचा समाज पडतोय म्हणजे जोगती समाज, हिजड समाज, हा आमचा वेगळा पडतोय. थोडस वेगळा म्हणजे काय, असं पूर्ण वेगळा नाही, पण आमच्यामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या पूर्वीपासून चाललेल्या आहेत, त्या आम्हाला आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. मग आता काय झालेलं आहे की आता जमाना थोडा बदललाय, त्यामुळं आता आपल्याला पण थोडं बदलायला पाहिजे असं झालंय लोकांना. पण जे आमच्यातली गुरु परंपरा आहे ती अशीच पुढे पण चालूच राहणार. आमच्यासाठी एक तृतीयपंथी, या तृतीयपंथीसाठी काय असतं, जर तो एक तृतीयपंथी जोगती समाज, हिजडपंथ समाज ह्यातून असेल तर त्या एका किन्नरसाठी त्याचा गुरु किंवा त्याचा जो आमचा जोगतपंथ समाज, हिजडपंथ समाज जो आहे तो खूप महत्वाचा असतो. त्याच्याशिवाय त्याचं जीवनच नाही, कारण ते आहेत तर आम्ही आहोत. आणि त्याच्यामुळे आमच्यात जे आमचे लोक, मोठे लोक आहेत, त्यांचा मान ठेवणं, त्यांनी जसे पद बोलतील त्या पद्धतीने राहणं, गुरुच्या आज्ञेमध्ये राहणं, हे असंच आमचं जीवन चालू असतं. तुमच्या इथून पाठीमागच्या भूतकाळाबद्दल काय सांगू शकाल? आता आयुष्याकडं बघताना असं वाटतं की बाबांनो, मी जिथं आता आलेले तिथं मला असं वाटलंच नव्हतं की मी तिथपर्यंत पोहोचीन, किंवा जे मी आज दिवस बघते ते मला असं कधीच वाटलं नाही की मी इथपर्यंत येईन. मग ते माझ्या आई वडिलांची पुण्य असेल, माझ्या गुरुचा आशीर्वाद असेल माझ्या डोक्यावरती, मी आता जिथं पोहोचले. मला असं वाटतं की म्हणजे एक तृतीयपंथी, एक किन्नर, एक हिजडा, एक जोगती जीवन सोपं नाहीये. जेवढं समाज विचार करतोय किंवा जेवढं लोक विचार करतात किंवा जेवढं बघणारे विचार करतात तेवढं बिलकुल त्यांचं जीवन सोपं नाही. आयुष्यामध्ये त्यांना समजून घेणार कोणच नाही ना. त्यांच्या आयुष्यामध्ये प्रपंच, मुलं, लेकरं, संसार ह्याचं सुख असतं ना, आई वडिलांचं सुख असतं. आयुष्यभर फक्त आणि फक्त एक तृतीयपंथी फक्त प्रेमाच्या शोधात असतो. प्रेमाच्या शोधामध्ये त्याला फक्त एक समजून घेणारं कोणतरी हवं असतं की जो त्याला समजून घेईल. त्यांना तृतीयपंथीला एकच वाटत असतं की कोणतरी समजून घेईल. मग जसं समजून घेईल, मग ते प्रेम फक्त वेगळ्या त्या अर्थाच नसेल, तर प्रेम फक्त आई वडिलांच्याकडचं असतं, प्रेम समाजाचं असतं, प्रेम भाऊकीचं असतं, प्रेम ह्या जगामधलं की लोक त्यांना समजून कुठल्या नजरेने घेतात ते असतं आयुष्यामध्ये. मग ते जे दुःख आहे की ते आता मला माझ्याबद्दल असं वाटतं की बाबा मी माझ्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल पाहिला. मी आंबलेला भात सुद्धा खाल्लेला आहे, शिळा भात म्हणजे पाक खराब झालेला खाल्लेला आहे. आज मी चांगलं जेवण जगते किंवा चांगलं जेवण जेवते. तर मला वाटतं की बाबा ठीक आहे, माझी काहीतरी पुण्य आहे, माझ्या गुरुचा आशीर्वाद आहे, माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे, मी आता चांगले. इथून पुढे येणाऱ्या ही जी तृतीयपंथी असतील किंवा कोणी असतील आमच्या समाजामधले लोक, त्यांनी त्यांच्या गुरुचं नाव करावं, जे त्यांचे गुरु आहेत त्यांचं नाव करावं. त्यांना सामाजिक कार्यात यायचं असेल तर त्यांनी सामाजिक कार्यात यावं, त्यांना शिकायचं असेल इच्छा तर त्यांनी शिकावं. ज्यांना समाजाबरोबर चालायची इच्छा आहे त्यांनी ते करावं. त्यांनी फक्त त्यातनं अडकळून न राहता, म्हणजे फक्त एक तृतीयपंथी आहे म्हणून मी कुठंतरी कमी आहे असं न समजून घेता मी पण काहीतरी लय करू शकते असं प्रत्येकानं समजून घेऊन योग्य प्रवाहात येणं गरजेचं आहे. समाज तुम्हाला स्वीकारत नाही असा बऱ्यापैकी तुम्हाला अनुभव आहे. मग समाजासाठी काय आवाहन करणार आहात का? एक प्रार्थना खूप चांगली आहे आणि जी मला लहानपणापासून आठवते आणि आवडते सुद्धा. ती म्हणजे कोणती? हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण जर माणूस म्हणून जन्माला आलोय तर आपल्याला एखाद्या दगडामध्ये देव दिसतोय, एखाद्या मूर्तीमध्ये देव दिसतोय, एखाद्या मुक्या प्राण्याला भूक लागली, एखादं कुत्रं दारात आले आपण त्याला भाकरी टाकतोय म्हणजे आपल्याला त्याची भूक जाणवते. तर आपल्यातली माणुसकी विसरून एखाद्या तृतीयपंथीमध्ये आपल्याला माणूस का दिसत नाही? एखाद्या किन्नरामध्ये, एखाद्या हिजड्यामध्ये, एखाद्या तृतीयपंथीमध्ये, एखाद्या जोगत्यामध्ये आपल्याला माणूस का दिसत नाही? आपल्याला का असं वाटत नाही की बाबांनो, जसं आपल्या घरातली मुलं किंवा आपल्या आजूबाजूची लोक जशी वेगवेगळ्या पोस्टवरती काम करतात, समाजात नाव करतात, तसं ह्यांच्या पण लोकांनी कुठेतरी नाव करावं, ह्यांच्या पण लोकांनी कुठेतरी योग्य प्रवाहात यावं. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळं नाही आहोत. आम्हीही तुम्ही जे जेवताय तेच जेवतोय, आम्ही जे तुम्ही कपडे घालताय तेच घालतोय.
जसं तुम्ही बोलताय तेच पद्धतीने बोलतोय. आमचा जन्म तुमच्यासारखाच झालेला आहे. फक्त आम्ही एक तृतीयपंथी आहे म्हणून आम्हाला वेगळ्या नजरेने न बघता आम्हाला माणूस म्हणून माणसाच्या नजरेने बघा. आणि ज्या वेळेला हा समाज प्रत्येक तृतीयपंथ्याकडे किंवा प्रत्येक किन्नरकडे सामाजिक आणि एक माणसाच्या नजरेने बघेल, त्यावेळेला नक्की हा भारत महाराष्ट्र बदललेला असेल. इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. मला इथं बोलवल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार आहे. कारण मी ज्या गावामध्ये राहते, खेड्यामध्ये राहते, त्या खेड्यापाड्यामध्ये तुम्ही लोकनियुक्त माजी सरपंच आहेत आमच्या गावचे. आणि मला असं वाटतं की म्हणजे एका खेडेगावातून ही जी सुरुवात व्हायला लागली हे खूप चांगलं आहे. म्हणजे कुठंतरी पॉझिटिव्हिटी लोकांच्या मध्ये निर्माण करायचं काम. आणि एक मला असं वाटतं की लोकांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. काय म्हणून की एका खेडेगावात असून आपण की बाबा तरी सुद्धा आपल्याला ह्या तृतीयपंथी समाजाबद्दल जे वाटते, जी भावना आहे ती खूप चांगली आहे. की बाबा ह्यांनी पण योग्य प्रवाहात यावं, ह्यांना पण शासनाच्या सवलती भेटाव्या, ह्यांनी पण आपल्या बरोबर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, तर त्यांना काहीतरी सपोर्ट भेटावं. आणि हे वाटणं खूप माझ्यासाठी अभिमानास्पद आहे की मी ह्या गावात राहते आणि ह्या गावामध्ये अशी व्यक्ती आहे की जे आमच्या समाजाबद्दल एक विचार करते. आणि इथं बोलवल्याबद्दल खूप आभार. आणि जे आमच्या समाजाबद्दल, तृतीयपंथी समाजाबद्दल जे लोकांचं गैरसमज आहेत की त्यांना वाटतं की यांचं जीवन खूप सोपं आहे, काय नाही, ह्यांच्या आयुष्यामध्ये मेकअप केलं चला गेलं, जे लोकांना वाटतं इझी सगळं ह्यांना भेटतं, त्या लोकांना आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यात तुम्ही जी मदत केली त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि शासनापर्यंत लवकरात लवकर आमचा आवाज पोहोचावा ही इच्छा आहे. आपला जो काही जीवन प्रवास आहे, जो संघर्षातून आपण प्रवास करत आहात, खरं तर घटनेनं सुद्धा आपल्याला अधिकार दिलेला असताना सुद्धा यामध्ये तुमची कुठलीही चूक नसताना, नैसर्गिक प्रक्रियेतून तुमचा जन्म झाला असताना कुटुंब समाज तुम्हाला स्वीकारत नाही, ही कुठेतरी एक खेदाची बाब आहे. भारतीय राज्यघटनेने ज्याप्रमाणे आम्हाला अधिकार दिले त्या पद्धतीनेच तुम्हाला पण दिले, पण एक तृतीयपंथी आहात म्हणून तुम्हाला डावललं जातं किंवा तुमच्या अधिकारावर गदा आणली जाते. ही कुठेतरी वाईट गोष्ट आहे. हे कुठेतरी बदलायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती होईल, आपल्याबद्दल एक आदर निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण इथं आलात त्याबद्दल आपलं आभार. मित्रांनो, माणूस म्हणून आपण जगत असताना सर्व प्राणी मात्रावरती आपण प्रेम करतो. मग माणसातीलच एक कम्युनिटी तृतीयपंथी आहे, त्यांना आपण का चुकीची वागणूक देतो, त्यांना आपण स्वीकारत नाही, त्यांच्याबद्दल वेगळ्या भावनेने बघितलं जातं, हे कुठेतरी चुकीचं आहे. त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे. कारण ही माणुसकी म्हणता येणार नाही. आपल्याला जर माणुसकी जपायची असेल तर त्यांना सुद्धा आपल्या ह्या योग्य प्रवाहात आणलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आज इथं सोनलताई जाधव आल्या, त्याने आपल्या व्यथा मांडल्या. या व्यथा ऐकून प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या कम्युनिटीबद्दल आदर जागृत होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो किंवा आशा करतो. धन्यवाद.